नमस्कार मित्रांनो, आपण महागडे सिरम लावतो, महागड्या क्रीम वापरतो, तरीही टॅनिंग, काळे डाग, अकाली सुरकुत्या येतातच. याचं मुख्य कारण माहितीये का? कारण आपण आपल्या त्वचेचं कवच म्हणजे सनस्क्रीन वापरायला विसरतो किंवा ते चुकीच्या पद्धतीने वापरतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सनस्क्रीन नक्की का लावावं, SPF म्हणजे काय आणि घरात असतानाही सनस्क्रीन लावणं का गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा माहिती करून घेऊ की सनस्क्रीन का लावावी. बऱ्याच जणांना वाटतं की सनस्क्रीन फक्त स्किन काळी पडू नये म्हणून लावावी, पण ते अर्धवट सत्य आहे. सूर्याच्या किरणांमध्ये दोन घातक प्रकारचे किरण असतात, UVA आणि UVB. UVA किरण तुमच्या त्वचेच्या खोलवर जातात आणि सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि त्वचेचं वृद्धत्व वाढवतात. UVB यामुळे त्वचा जळते आणि टॅनिंग होते. जर तुम्ही सनस्क्रीन लावलं नाही तर कालांतराने त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोकाही संभवतो. म्हणून सनस्क्रीन हे ब्युटी प्रोडक्ट नसून हेल्थ प्रोडक्ट आहे. आता जाणून घेऊया SPF म्हणजे काय. जेव्हा तुम्ही सनस्क्रीन विकत घेता तेव्हा त्यावर SPF 30, SPF 50 किंवा SPF 100 असं लिहिलेलं असतं. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. SPF 30 हे 97% UVB किरणांपासून आपल्याला प्रोटेक्ट करतं, तर SPF 50 हे 98% किरणांपासून आपल्याला प्रोटेक्ट करतं. भारतीय हवामानासाठी आणि आपल्या त्वचेसाठी SPF 30 ते SPF 50 दरम्यानचं सनस्क्रीन उत्तम मानलं जातं. त्यावर PA++ रेटिंग सुद्धा महत्वाची आहे, जे तुम्हाला UVA किरणांपासून वाचवतं. आता जाणून घेऊया की उन्हात न जाताही सनस्क्रीन का लावावे. आता तुमचा प्रश्न असेल, मी तर दिवसभर ऑफिसात असते, घरीच असतो, तर मला काय गरज आहे सनस्क्रीनची. तर मित्रांनो, खिडकीमधून येणारी सूर्याची किरणे तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. इतकेच नाही तर तुमच्या मोबाईल, लॅपटॉप यामधून निघणारा ब्ल्यू लाईट सुद्धा तुमच्या त्वचेला हानी पोहोचवतो. त्यामुळे तुम्ही घरी असाल तरीही दिवसा सनस्क्रीन लावणं अनिवार्य आहे. आता तुम्हाला कळालं की सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे, तुम्ही सनस्क्रीनही निवडला. पण आता तुमच्याकडे प्रश्न आहे की कोणत्या प्रकारचा सनस्क्रीन निवडावा. तर कोणत्या प्रकारचा सनस्क्रीन निवडावा हे तुमच्या त्वचाच्या प्रकारावर अवलंबून आहे. त्यानुसार सनस्क्रीन निवडणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल, ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड किंवा मॅट फिनिशिंग सनस्क्रीन वापरू शकता. यामुळे चेहरा चिकट दिसत नाही व पिंपल्स सुद्धा येत नाही. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन किंवा क्रीम बेस्ड सनस्क्रीन उत्तम आहे. आणि जर तुमची त्वचा कॉम्बिनेशन स्किन असेल तर ॲक्वा बेस किंवा लाईट वेट लोशन निवडू शकता. आता हे सगळं समजलं, पण सनस्क्रीन कशा पद्धतीने लावायचं हे माहित नाही. तर सनस्क्रीन लावण्याची एक खास पद्धत आहे, तिला 2 फिंगर्स रूल असे म्हणतात. तुमच्या हाताच्या 2 बोटांवर सनस्क्रीनची लाईन ओढा. तेवढं सनस्क्रीन तुमच्या मानेवर व चेहऱ्यासाठी पुरेसं आहे. आता सनस्क्रीन लावण्याच्या बाबतीत 2 चुका ज्या बरेचसे लोक करतायत, जे सनस्क्रीन लावतायत वारंवार त्या चुका करतायत. जे नवीन लावायला सुरू करणार आहेत त्यांनी करू नये म्हणून मी सांगत आहे. पहिली चूक आहे की तुम्ही सनस्क्रीन चुकीच्या वेळेला लावत आहात. तुम्ही सनस्क्रीन जेव्हा बाहेर पडायचं असेल तेव्हा लावता किंवा त्याच्या 5 मिनिटं अगोदर लावता, पण ते सनस्क्रीन लावल्याने काही उपयोग होत नाही. तुम्हाला सूर्याच्या UVB किरणांपासून प्रोटेक्शन मिळत नाही. सनस्क्रीन हे किमान 20 मिनिटं अगोदर लावायला हवं. उन्हात जाण्याच्या 20 मिनिटं अगोदर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या सनस्क्रीनला त्वचेमध्ये ऍब्झॉर्ब होण्यास वेळ मिळेल व ते सनस्क्रीन आपल्याला UVB रेज पासून प्रोटेक्ट करतील. दुसरी चूक अशी आहे की तुम्हाला वाटतं की एकदा सकाळी आंघोळ केल्यावर सनस्क्रीन लावलं की ते पूर्ण दिवस प्रोटेक्शन देईल, तर तसं नाही आहे. जर तुम्ही घरात असाल तर तुम्हाला कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळा सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं वर्क आउटडोर असेल, तुम्ही उन्हात असाल, तुम्ही बाहेर ऑफिसमध्ये कामाला असाल, तर तुम्हाला प्रत्येक 2 ते 3 तासाने सनस्क्रीन रिअप्लाय करणं, परत लावणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. तरच तुम्हाला UVB रेज पासून प्रोटेक्शन मिळेल. नाहीतर फक्त एकदा सकाळी लावून प्रोटेक्शन मिळणार नाही. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, तुम्ही घरात असा, तुम्ही बाहेर असा, पण तुम्हाला सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन लावणं ही तुमची सवय बनवून घ्या. जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व अशाच त्वचा व केसांसंबंधित माहितीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मी डॉक्टर अजिंक्य, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.